शाळेतील कनिष्ठ, वरिष्ठ आणि मुख्य लिपिकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत. 1. सर्वसाधारण व प्रशासकीय कर्तव्ये. उपस्थिती. लिपिकाने शाळेत प्रत्येक आठवड्यात 38.5 घड्याळी तास किंवा शासनाने वेळोवेळी विहित केल्याप्रमाणे हजर राहणे आवश्यक आहे. सेवा पुस्तके व नोंदी. कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्ययावत ठेवणे, त्यातील वार्षिक नोंदी पूर्ण करणे आणि रजेचे हिशोब ठेवणे ही लिपिकाची जबाबदारी आहे. पत्रव्यवहार व अहवाल. शासन, शिक्षण विभाग आणि परीक्षा मंडळाशी करावयाच्या पत्रव्यवहाराचे मसुदे तयार करणे, टंकलेखन करणे आणि नियतकालिक अहवाल बिनचूकपणे मुदतीत पाठवणे. देखरेख. आपल्या नियंत्रणातील सहकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवणे आणि त्यांच्या कामात समन्वय साधणे. माहिती व्यवस्थापन. शाळेच्या सर्व नोंदवह्या, विषयवार नसत्या, फाईल्स आणि अभिलेख अद्ययावत ठेवणे. 2. आर्थिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या. हिशोब व बँकिंग. शाळेच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब ठेवणे, कॅशबुक व लेझरबुकमध्ये दैनंदिन नोंदी करणे, बँकेत पैसे भरणे आणि काढणे. फी वसुली. विद्यार्थ्यांकडून शिक्षण फी, सत्र फी व इतर फी वसूल करून त्यांना रीतसर पावती देणे आणि जमा झालेली रक्कम दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करणे. वेतन व देयके. कर्मचाऱ्यांची मासिक वेतन देयके, पुरवणी देयके आणि सेवानिवृत्ती वेतन, पेन्शन प्रकरणे वेळेत तयार करून संबंधित प्राधिकाऱ्यांकडे सादर करणे. कर व कपात. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकर, व्यवसाय कर, आयुर्विमा इत्यादींच्या रकमा कापून त्या मुदतीत शासकीय तिजोरीत जमा करणे. लेखापरीक्षण, ऑडिट. शाळेच्या आर्थिक हिशोबांचे लेखातपासणी वेळेत करून घेणे आणि वरिष्ठ लेखापरीक्षकास सर्व सहकार्य करणे. 3. विद्यार्थ्यांशी संबंधित कामे. प्रमाणपत्रे. शाळा सोडल्याचे दाखले, LC व इतर आवश्यक प्रमाणपत्रे तयार करणे. शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, सवलती व अनामत रकमेची देयके तयार करून त्यांचे वेळेत वाटप करणे. प्रवेश व सवलती. जनरल रजिस्टर GR अद्ययावत ठेवणे आणि ST रेल्वे सवलत पासाबाबतची कार्यवाही करणे. 4. परीक्षाविषयक कर्तव्ये. शाळांत परीक्षा, SSC, HSC आणि इतर शासकीय परीक्षांचे अर्ज तपासून ते फीसह विहित मुदतीत मंडळाकडे पाठवणे. परीक्षा फीचे हिशोब ठेवणे आणि निकालानंतर गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचे वाटप करणे. 5. भांडार व साहित्य व्यवस्थापन. शाळेचे जडवस्तू संग्रह नोंदवही, डेड स्टॉक रजिस्टर अद्ययावत ठेवणे आणि साहित्याची वेळोवेळी पडताळणी करणे. विज्ञान साहित्य, ग्रंथालयाची पुस्तके आणि फर्निचर खरेदीबाबत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे. विशेष टीप. मुख्याध्यापक त्यांच्या अधिकारात कामाचे लेखी वाटप करतील त्याप्रमाणे संबंधित लिपिकाने आपली कर्तव्ये पार पाडायची असतात. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.